या 9 फेब्रुवारीला आपल्या विद्या कम्प्युटर्सला 24वे वर्ष पूर्ण होतंय आणि 25व्या वर्षात म्हणजे सिल्वर जुबली इयर मध्ये आपण प्रवेश करत आहोत। तर जसे रेग्युलर कोर्सेस आतापर्यंत होते ते कोर्सेस तर आपण चालवतच आहोत, जसे की MSCIT असेल, टॅली, ॲडव्हान्स एक्सेल, DTP, प्रोग्रामिंगच्या सगळ्या लँग्वेजेस C, C++, डेटा स्ट्रक्चर, जावा, पायथॉन जी लेटेस्ट लँग्वेज आहे, या सगळ्याचं प्रशिक्षण तर आपल्याकडे चालू आहेच आहे। त्याचसोबत आता नॅशनल एज्युकेशन सिस्टीम अंतर्गत जे काही नवीन कोर्सेस अवेलेबल आहेत तेही आपण विद्या कम्प्युटर्स मध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहोत। त्याला क्रेडिट सिस्टीम असणार आहे। विद्या कम्प्युटर्स ही धुळे सोलापुरातील सर्वात मोठी संगणक प्रशिक्षण संस्था आहे। विद्यार्थ्यांनी विविध कोर्सेससाठी विद्या कम्प्युटर्सची निवड करावी, त्यासाठी मी आपल्या सर्वांचं इथे स्वागत करते। विद्या कम्प्युटर्स ही धुळे सोलापुरातली सर्वात मोठी, अनुभवी आणि मान्यताप्राप्त संगणक प्रशिक्षण संस्था आहे। कोणत्याही संस्थेसाठी सिल्वर जुबली, रौप्य महोत्सवी वर्ष हे नक्कीच महत्त्वाचं असतं आणि मला तुमच्या सर्वांसोबत हे शेअर करताना आनंद होतोय की विद्या कम्प्युटर्स हे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे। 2024 आणि 2025 हे विद्या कम्प्युटर्स साठी रौप्य महोत्सवी वर्ष असणार आहे। मी आपल्या सर्वांना, माझ्या विद्यार्थी मित्रांना विद्या कम्प्युटर्सला भेट देण्यास आणि तिथील नॉलेज याचा अनुभव घेण्यासाठी मी तुम्हा सर्वांना विद्या कम्प्युटर्स मध्ये आमंत्रित करतो। मला खात्री आहे की माझ्या या आवाहनाला आपण प्रतिसाद द्याल आणि विद्या कम्प्युटर्स मध्ये विविध कोर्सेस साठी नक्कीच याल। विद्या कम्प्युटर्स हे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे। त्यानिमित्ताने मी सर्व माझे माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी या सर्व विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे, माझ्या मित्रांचे, हितचिंतकांचे आणि ज्या ज्या मंडळींनी विद्या कम्प्युटर्सच्या ह्या प्रवासामध्ये सहकार्य केलं अशा माझ्या स्टाफचे, प्रिंट मीडियाचे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आपण माझ्या या प्रवासामध्ये, विद्या कम्प्युटर्सच्या या प्रवासामध्ये माझ्या सोबत होतात याचा मला नितांत अभिमान आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही सर्वजण यापुढे देखील माझ्या आणि या माझ्या विद्या कम्प्युटर्सच्या प्रवासात माझ्या सोबत असाल। धन्यवाद।